असं वाटतंय ना, शहर शांत झोपलंय. पण ही रात्र नाहीये. सकाळचे 3:30 वाजलेत. दुधाच्या गाड्यात दूध पोहोचवून चाललेत. शहरातील रोड, गल्ल्या रिकाम्या आहेत. रहदारी नसली तरी आता हळूहळू सुरू व्हायला लागली आहे. नाक्या नाक्यांवर रिक्षावाले लाईन लावून सज्ज झालेत. काही माणसं रिक्षाऐवजी पायी चाललेत. दुकानं बंद आहेत, पण त्यांच्या शटरच्या उघडण्याचा आवाज आता एक एक करत येऊ लागलाय. काही लोक सकाळी आपलं घर ते रेल्वे स्टेशन पायी जातात. तेवढाच त्यांचा व्यायाम होतो. न्यूजपेपर पोहोचवणारे आलेल्या न्यूजपेपरची विभागणी करून घरोघरी वितरणाची व्यवस्था करण्यासाठीच्या व्यवस्थेत मग्न आहेत. त्याचप्रमाणे दुधाचं. ऑफिसला जाता जाता काही लोक मंदिरात देवाला नमस्कार करून जातात. अशा अनेक धावपळी रोज सकाळी प्रत्येक शहरात चालू असतात. पण आज मी तुम्हाला माझा दिनक्रम नाही, पण माझी एक सवय सांगणार आहे. म्हणजे निसर्ग जे देतो त्याचा आनंद घेण्याची. त्यातलीच एक म्हणजेच सूर्योदय बघण्याची. आणि हे सर्व मी वेळ काढून बघतेच. तसा माणसाजवळ भरपूर वेळ असतो. पण आपल्याकडे वेळ नाही अशी त्यानं उगाचच समजूत करून घेतलेली असते. सकाळी 4-4:30 वाजता उठलं की रात्री झोपेपर्यंत त्याने त्या तासांचं नियोजन केल्यावर त्याला समजेल आपल्याकडे किती तास शिल्लक राहतात. हे तास त्याने कसे खर्च केले, म्हणजे ह्या तासांचं मोजमाप त्यानं प्रामाणिकपणे आणि योग्यरित्या केलं पाहिजे. आता हा निसर्ग बघा. पश्चिमेला आकाश कसं निळं ढगाळ आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच पूर्वेला लाली पसरली आहे. म्हणजे सूर्यदेव आता हळूहळू वर येणार. मी हे शास्त्रीय भाषेत नाही बोलत. सूर्योदया अगोदर जी लाली पसरते ती कशी मनमोहक असते, मनाला मोहून टाकते. सूर्यदेव प्रत्येक दिवशी मनमोहक रंगांची उधळण करत येतात. ही अशी बघा बघा बघत रहा.
निरखून तल्लीन होऊन बघा. मग तुम्हाला वेगळा अनुभव येईल. मग तुम्हाला जाणवेल. किंवा तुम्हाला वेगळा अनुभवही येईल. पण हा अनुभव तुम्हाला परत नाही मिळणार. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा, म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळा असेल. अस्सल आणि खरा. आपल्या मनाप्रमाणे तो पूर्वग्रह दूषित नसेल. आणि रोज हा अनुभव, आनंद बदलत जाईल. आपण हा आनंद एकदा तरी घ्याल. सूर्य उगवताना बघा. आपल्याला त्यातून असंख्य गोष्टी मिळतात असं मला वाटतं.